नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे अश्विनी, मोटिवेशन बाय अश्विनी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज एक छोटी स्टोरी तुमच्या समोर घेऊन आलेली आहे। एक शिष्य असतो आणि एक गुरु असतो। तर गुरुकडे शिष्य दररोज जात असतो आणि म्हणत असतो की गुरुजी मला उपदेश द्या, मला उपदेश द्या। तर असे रोज रोज सतत तो गुरुजीकडे जाऊन उपदेश मागत असतो, परंतु गुरुजी त्याला रोज टाळत असतात। पण एक दिवस असा येतो की गुरुजी शिष्याला उपदेश देतो। ते म्हणजे काय, तर शिष्य गुरुजींना विचारतो की गुरुजी, मी 10 दिवसापासून तुमच्याकडे दररोज येत आहे, तरी तुम्ही मला टाळता, उद्या ये असं सतत म्हणत असता, असं बरं तुम्ही काय म्हणता? तर मग गुरुजी शिष्याला म्हणतात की तू रोज कुणाला सोबत घेऊन येतो, एकदा तू कधीतरी एकटा ये, मग मी तुला उपदेश देणार, असं होते। परंतु शिष्याला काही कळतच नाही, कारण की तो दररोज एकटाच जातो, परंतु गुरुजी त्याला उपदेश देत नाही। मग तो पुन्हा निघून जातो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी परत येतो। तेव्हा धाडस करून गुरुजींना शिष्य विचारतो की गुरुजी, तुम्ही मला आज नक्की उपदेश द्या। बरं, मी कोणाला आपल्यासोबत आणतसुद्धा नाही, तरी तुम्ही मला असं का म्हणता की तू एकटा ये म्हणून? तर गुरुजी हसतमुखाने त्या शिष्याला म्हणतो की तू दररोज काही ना काही आपल्यासोबत घेऊन येतो। शिष्य समजत नाही, म्हणजे काय गुरुजी? तर गुरुजी म्हणतो की तू क्रोध, दंभ, मत्सर, राग, द्वेष, ईर्ष्या अशा सगळ्या गोष्टी तुझ्यासोबत आणि चेहऱ्यावर दिसून येतात। त्यामुळे मी तुला उपदेश देत नाही। जर तुला उपदेश मिळवायचं असेल तर तुला या सगळ्या गोष्टींचा त्याग करावा लागेल। बघ, एक गुरु आपल्या शिष्याला तेव्हाच उपदेश देऊ शकतो जो शिष्य चित्त शुद्ध करून शांत मनाने गुरुजींचे म्हणणं ऐकतो आणि त्याची आज्ञा पाळून ते सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात अनुकरण करतो आणि त्याला त्याचा मार्ग सापडतो। तोच खरा शिष्य आणि तोच खरा गुरु, जो आपल्या शिष्याला योग्य त्यावेळी योग्य ते मार्गदर्शन करून आणि शिष्य ते आज्ञा पाळून ते सगळं उपदेश ऐकून आपल्या जीवनात त्याचं अनुकरण करून स्वतःसाठी आणि इतरांसाठी त्याचा फायदा करून घेईल, तोच खरा शिष्य। असं त्यांचं संवाद सुरू असतो। तर शिष्याला गुरुजींचं म्हणणं समजतं की या सगळ्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे। शुद्ध शांत चित्ताने आपण गुरुजींचं उपदेश ऐकून आपल्या स्वतःचं आणि इतरांचं हित जपलं पाहिजे। या सगळ्या गोष्टी जर आपण टाळल्या, याचा त्याग केला, तर आपण संसारातल्या सगळ्या गोष्टी आणि प्रत्येक व्यक्ती ज्यांना आपली गरज आहे अशांची आपण मदत करू शकतो। इतकी छोटीशी गोष्ट आहे मित्रमैत्रिणींनो, आपण विचार केला तर सगळं शक्य होते। आपल्या शरीरात म्हणा किंवा आपल्या मेंदूमध्ये अशा काही ना काही गोष्टी सतत सुरूच असतात। शरीरात म्हणण्याचा अर्थ असा की आपल्या शरीरात पित्त वाढत असतो। पित्त कुठून येतो, तर तो आपल्या राग या ज्ञानेंद्रियांमधून येतो। आता ज्ञानेंद्रिय का म्हटले असेल, कारण की राग हा आपल्या मेंदूतून निर्माण होतो। अर्थातच तो विचार केल्यामुळे होतो, परंतु चांगला किंवा वाईट विचार करणे हे आपल्यावर असते। आपण हा चांगला विचार कधी करू शकतो, जेव्हा आपलं मन शांत असेल, सौम्य असेल, इतरांच्या प्रती आपल्या मनात आनंद असेल, आदर असेल, तर सगळंच शक्य होऊ शकतो। इतकी छोटीशी स्टोरी तुम्हाला कशी वाटली, प्लीज कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।